सर्वांना नमस्कार. नंदुरबार तालुका शिष्यवृत्ती वर्ग उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित माझे सहकारी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय एस.एन. पाटील साहेब, तसेच दुसरे सहकारी विद्यावाचस्पती आदरणीय डॉक्टर सचिनजी गोसाई साहेब, आमच्या ताई त्या पण विद्यावाचस्पती डॉक्टर जयश्री बागले मॅडम, ज्यांच्या संकल्पनेतून आपण खरं साकार करतोय. त्यानंतर या केंद्राचे या बीटाचे बीट विस्तार अधिकारी आदरणीय श्री मंगेश निकुंजी सर, या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय मनोजजी पवार सर, आणि ज्यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचणार असे सर्व आमचे मार्गदर्शक तज्ज्ञ गुरुवर्य वर्ग, शिक्षक बंधू भगिनी, खरं तर अतिशय आनंद होतोय की आपण तालुक्याला नाही तर जिल्ह्याला एक अतिशय चांगल्या पद्धतीने शिष्यवृत्ती वर्गाच्या संदर्भात एक वेगळ्या वळणावरती आपण एक पाऊल टाकतो आहे. आणि याची संपूर्ण प्रेरणा आदरणीय आपले जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी मॅडम, आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय गोयल साहेब, आपले शिक्षण अधिकारी आदरणीय रोकडे साहेब, आपल्या तालुक्याचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदरणीय बिराडे सर यांच्या संकल्पनेतनं आणि यांच्या मार्गदर्शनाकडनं आपण पुढे वाट चालणार आहोत. परंतु या प्रसंगी मी सांगू इच्छितो की एक अतिशय नाविन्यपूर्ण की जे आपल्या तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला एक मार्गदर्शन करेल. कारण आता ही जी पुस्तकं पाहिजे ती पुस्तक सर्वजण घेऊ शकत नाही, प्रत्येक जण पुस्तक वाचू शकत नाही. तर आता खेड्यापाड्यामध्ये आणि गरीब कुटुंबामध्ये सुद्धा स्मार्टफोन पोहोचलेले आहे आणि या स्मार्टफोनच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आपण त्या विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेचे जे काही कृत्य आहेत किंवा जे काही घटक आहेत हे पोहोचवण्याचं एक फार मोठं पाऊल उचलत आहोत. आणि यासाठी आपले सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक असतील. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा दुजोरा दिला नाही साहेब, आपल्याला याच्यासाठी काहीतरी करता येईल. आणि त्यात आपल्या तालुक्याचे खरे या गुणवत्तेचे शिल्पकार आपली संपूर्ण टीम आहे. प्रामुख्याने एकलारे सर असतील, सूर्यवंशी सर असतील, ईशी सर असतील, त्यानंतर काला सर असतील, दावडे सर असतील आणि संपूर्ण तुमची टीम. आमचे त्यात अरुण सर हे खरे टेक्नोसेवी शिक्षक आहेत. आपल्या याच्यात आपल्या संकल्पनेतनं आपण विद्यार्थ्यांच्या घराघरापर्यंत पोहोचणार आहोत आणि संपूर्ण तालुक्याला आपण मार्ग दाखवणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात. कारण आता सगळीकडे स्पर्धा वाढत चालेल आणि या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर नवीन नवीन संकल्पनेतनं आपल्याला त्यांच्यापर्यंत ज्ञान घेऊन जाणार आहोत. आणि त्यासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत. आपण आजच्या दिनी आपल्या या तुम्ही जे डिझाईन केलेले सर्वप्रथम आपण पहिल्यांदा काही शिक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत, पण नंतर दर आठवड्याला 3 दिवस आपण हे सगळं लाईव्ह त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत. आणि इथनं तुमच्याकडे जो असलेला ज्ञानाचा साठा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा हीच एक आमची धारणा आहे. आणि त्या अनुषंगाने आपण प्रत्येक जण प्रयत्न कराल आणि यात आपण यशस्वी होऊ एवढीच मी आजच्या दिनी आपल्याला सगळ्यांना आव्हान करू इच्छितो. आपण सगळेजण यासाठी कटिबद्ध आहोत आणि आपण सगळेजण यात यशस्वी होऊ एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना या कार्यासाठी शुभेच्छा देतो. आणि या पुढील कार्यक्रमासाठी पुनश्च एकदा आपण या आजपासून श्री गणेश करू. आणि आजच्या दिनी माझ्या माध्यमातून आपल्या या नंदुरबार तालुका शिष्यवृत्ती वर्गाचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो आणि थांबतो. नमस्कार सर्व मान्यवरांना. आज आपण जिल्हा परिषद केंद्र शाळा शिंदे या ठिकाणी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी याच्या मार्गदर्शनाकरिता आपण इथं जमलेलो आहोत. 2016 पर्यंत इयत्ता 4थी आणि 7वीला शिष्यवृत्ती परीक्षा होती. त्यानंतर 16 पासून ते 25 पर्यंत इयत्ता 5वी आणि 8वीला शिष्यवृत्ती परीक्षा लागू केली होती. पण पुन्हा शासनाने यावर्षी आता नुकताच जी काढून पुन्हा 4थी आणि 7वीसाठी यावर्षी 4थी 7वी आणि 5वी 8वी या दोन्ही या चारही वर्गांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा असणार आहे. तर मग ही 4थीची शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे
ती परीक्षा एप्रिल एंडिंगला किंवा मेमध्ये म्हणजे घेण्याचा मानस आहे. तर या शिष्यवृत्तीचं नाव सुद्धा त्यांनी बदललेलं आहे. पूर्वी जे नाव होतं पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा होती, पण त्यांनी आता या परीक्षेला नाव प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं दिलेलं आहे, म्हणजे 4थीच्या. तर मग यामध्ये त्यांनी अभ्यासक्रम पण दिलेला आहे. 5वीचा अभ्यासक्रम आणि 4थीचा अभ्यासक्रम यामध्ये थोडासा फरक आहे. तो काय फरक आहे आणि शासनाने म्हणजे काय अभ्यासक्रम सिलेबस दिलेला आहे तो आपण थोडक्यात पाहणार आहोत. बघा, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी यामध्ये सुरुवातीला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. 2 पेपर आणि 4 विषय. पहिल्या पेपरमध्ये 2 विषय आणि दुसऱ्या पेपरमध्ये 2 विषय. पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा मराठी आणि गणित असा ह्या 2 विषयांचा एक पेपर आणि दुसऱ्या पेपरमध्ये तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता असा एक पेपर असतो. यामध्ये त्यांचा भारांश असा आहे, प्रथम भाषा मराठी 50 गुण आणि गणिताला 100 गुण, असा एकूण 150 गुणांचा पेपर असतो. आणि दुसरा पेपर जो आहे तो इंग्रजीसाठी 50 गुण आणि बुद्धिमत्तेसाठी 100 गुण. म्हणजे त्याचा कालावधी साधारणतः पेपरचा 1.5 तास असतो. पहिल्या पेपरचा 1.5 तास आणि दुसऱ्या पेपरचा 1.5 तास, म्हणजे 90 मिनिटे. मग तो जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची आज आपण ओळख करून घेणार आहोत. त्यामध्ये आकलन या घटकावर 24% भारांश आहे. त्यामध्ये उतारा व त्यावर आधारित प्रश्न, नंतर कविता त्यावर आधारित प्रश्न, नंतर संवादावर आधारित प्रश्न, सुसंगत वाक्याचा परिच्छेद, जाहिरातीवर आधारित प्रश्न, म्हणजे हे सर्व 24% भारांश दिलेला आहे, तो आकलनावर दिलेला आहे. यानंतर पुढचा घटक आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द असा त्यांनी 40% भारांश दिलेला आहे. म्हणजे जास्त भारांश इथं शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकावर दिलेला आहे. यानंतर पुढचा आहे कार्यात्मक व्याकरण. यामध्ये वर्णमाला आहे, शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. नंतर लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्याचे भाग, शुद्ध शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द आणि प्रत्यय घटित व उपसर्ग घटित शब्द. आता यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यामध्ये त्यांनी प्रकार वगैरे पूर्ण सांगितलेलं नाही, फक्त एक तोंड ओळख आहे त्यामध्ये. म्हणजे वाक्य देतील, त्या वाक्यामधलं नाम ओळखा, सर्वनाम किती आहे, विशेषण कोणतं आहे, क्रियापद कुठला आहे म्हणजे कोणतं आहे, असं तेवढंच तोंड ओळख आहे, जास्त नाही. आणि नंतर भाषाविषयक ज्ञान, लेखक, कवी, ग्रंथ व त्यांचे टोपण नावे, नंतर खेळ, कोणता खेळाडू कुठल्या खेळाशी संबंधित आहे, नंतर दिनविशेष, 5 सप्टेंबर म्हणजे कुठला दिनविशेष आहे, शिक्षक दिन, त्याच्यानंतर 14 नोव्हेंबर बालदिन, असे दिनविशेष, विविध पुरस्कार, पदवी आणि किताब. हे असा हा मराठीचा अभ्यासक्रम आहे. यानंतर पुढचा आहे गणित. गणित या घटकावर गणिताला 100 मार्क्स आहे, कारण 75 प्रश्न राहतात आणि 150 मार्क्स असतात, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स. आता यामध्ये 5वी आणि 4थी मध्ये बदल काय केलेला आहे त्यांनी, संख्या ज्ञान, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, वाचन व लेखन. 5वीला रोमन संख्या चिन्हे आहे, तो घटक वगळलेला आहे आणि इथं फक्त आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, वाचन आणि लेखन दिलेलं आहे. नंतर 5वीला 10 अंकापर्यंतच्या संख्याचं वाचन आहे, इथं फक्त 5 अंकापर्यंतच आहे, म्हणजे 10,000 या संख्येपर्यंत, म्हणजे 5 अंकापर्यंत संख्यांचे वाचन आणि लेखन आहे. नंतर अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी. नंतर मोठ्यात मोठी, लहानात लहान संख्या, नंतर संख्यांचा चढता क्रम, उतरता क्रम, 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न आहेत. म्हणजे 1 ते 100 मध्ये 1 हा किती वेळा येतो, 0 किती वेळा येतो, नंतर 1 आणखी एकूण संख्या किती आहे, समसंख्या किती, विषम संख्या किती.
यामध्ये 1 ते 100 मध्ये मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या. 5वी मधला जो घटक आहे जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या हा यामध्ये घेतलेला नाही 4थीच्या अभ्यासक्रमामध्ये. यानंतर मग बेरीज, 5 अंकी संख्यापर्यंतची बेरीज आहे. हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे. नंतर वजाबाकी 5 अंकी संख्यापर्यंतच आहे. 5वीला 10 अंक म्हणजे 7 अंकी संख्यापर्यंत आहे, पण इथं 5 अंकी संख्यापर्यंत. नंतर त्याच्यासाठी भारांश आहे 20% आणि वर हा संख्या ज्ञानावर 16% भारांश होता. त्या संख्यांवरील क्रिया झाल्या. नंतर अपूर्णांक, अपूर्णांकाचे अर्थ, वाचन, लेखन, व्यवहारी अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक. फक्त यामध्ये चढता क्रम, उतरता क्रम, छेदाधिक, अंशाधिक अपूर्णांकाची तुलना आहे. यावरची क्रिया नाहीच, म्हणजे बेरीज नाही, गुणाकार नाही, वजाबाकी नाही. क्रिया ड्रॉप केलेले त्यांनी. 5वीला हे सर्व आहे, फक्त 4थीसाठी नाही. त्यांनी फक्त ओळख, अपूर्णांकाची ओळख आणि ती त्यांची तुलना वगैरे घेतली. यानंतर मापन आणि महत्व मापन. यामध्ये लांबी, वस्तुमान, धारकता, एककाचे परस्पर रूपांतर, बेरीज आणि वजाबाकी. मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर, डेका, हेक्टर, ते नंतर किलोग्रॅम, मिलीग्रॅम, सेंटीग्रॅम, त्यांचं मापन आणि त्याचं शाब्दिक उदाहरण वगैरे. नंतर कालमापन, यामध्ये घड्याळ आहे. मध्यान्हपूर्व, मध्यान्होत्तर, म्हणजे रमेश सकाळी 8ला अभ्यासाला बसला, दुपारी 2 पर्यंत किती वेळा अभ्यास केला त्यांनी, तो कालावधी वगैरे, म्हणजे कालमापनावर आधारित. यानंतर दिनदर्शिका, कॅलेंडरवर आधारित आहे. मग या कॅलेंडरवर आधारित पूर्ण आपले 12 महिने, त्यामध्ये 30 दिवसाचे 7 महिने, 31 दिवसाचे 4 महिने, 1, 28, 29. मग त्यावर आधारित प्रश्न विचारतात. 1 जानेवारीला सोमवार होता, 1 ते डिसेंबरला कोणता वार असेल, लीप इयर, सामान्य वर्ष वगैरे, हे दिनदर्शिकेवर. यानंतर कागद मापन, कागद मापनमध्ये दस्ता, रीम, ग्रोस यावर आधारित राहणार आहे कागद मापनमध्ये. नंतर नाणी, नोटा, परस्पर रूपांतर, 20 रुपयाच्या 5 नोटा, 50 रुपयाच्या 10 नोटा, एकूण किती झाले, हे नाणी नोटांवर आधारित. यानंतर त्याला भारांश किती आहे, 20% आहे. आणि नंतर मग आकृतीबंध, यामध्ये त्यांनी एक घटक वगळलेला 5वीचा, नफा तोटा, शेकडेवारी आणि सरळ व्याज. हे घटक 4थीला नाही, त्यांनी फक्त आकृतीबंध घेतला आहे. त्यामध्ये भौमितिक आकार आहे, संख्या, विविध मुक्त हस्त आकृती आहे. याला भारांश आहे 8%. नंतर हा आकृतीबंध याला पण आहे, कुठं, बुद्धिमत्तेला सुद्धा आहे, तोच इकडं पण घटक आहे. नंतर भूमिती, भूमितीला भारांश आहे 18% आणि त्यामध्ये कोन व त्यांचे प्रकार, त्यामध्ये काटकोन आहे, लघुकोन आहे, विशाल कोन आहे. फक्त आपल्याला आकृती देतील ते ओळखायचं कुठला कोन आहे. किंवा घड्याळामध्ये 3 वाजलेले आहेत, तर तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन झालेला आहे, लघुकोन आहे, काटकोन आहे, विशाल कोन आहे. नंतर सममिती, 2 समान भाग व आकृतीचे. नंतर शिरोबिंदू, बाजू, त्रिकोण, चौरस, आयत, म्हणजे एखाद्या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत, किती बाजू आहेत, म्हणजे त्रिकोणाचं, चौरस आणि आयत, एवढे 3च घटक घेतलेले. नंतर वर्तुळाचं त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, कडा, परिघ, अंतर्भाग आणि बाह्यभाग यावर घेतलेलं आहे. याचं क्षेत्रफळ वगैरे काही नाही, फक्त ओळखायचं आहे त्यामध्ये. नंतर परिमिती आहे, त्रिकोण, आयत आणि चौरस. क्षेत्रफळ सुद्धा आयत आणि चौरसाचं आहे. यानंतर हे सगळे हे जे भौमितिक आकृती आहे, यांच्या कडा किती, पृष्ठभाग किती, त्यांना कोपरे किती, शिरोबिंदू वगैरे यावर आहे. आणि शेवट आहे चित्रालेख. चित्रावरून आपल्याला माहिती, एखादा स्तंभालेख वगैरे असेल त्यावरून प्रश्नांचे उत्तर. हा झाला पहिला पेपर. आता दुसरा पेपर आहे तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. यामध्ये सुद्धा लेटर्स ऑफ अल्फाबेट्स, यामध्ये 4% भारांश आहे. यामध्ये असोसिएटिंग द नेम्स ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड, म्हणजे एखादा शब्द आहे त्यामध्ये कुठल्या लेटरचा कसा साऊंड आहे, जसं बॅट आहे, ॲ, बॉल आहे, असं त्यामध्ये कुठला साऊंड वगैरे येतो. फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन अल्फाबेट्स, त्या अल्फाबेटच्या माध्यमातून फॉर्मेशन ऑफ वर्ड्स, शब्दांची निर्मिती करायची. नंतर
रायमिंग वर्ड्स आहेत, कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, ॲक्शन वर्ड्स, डिस्क्रायबिंग वर्ड्स. म्हणजे आता एखादा रनिंगचं चित्र असेल तर तो काय वॉकिंग आहे, रनिंग आहे, काय आहे ते आपल्याला ऑप्शन निवडायचं असतं, चॉईस करायचं. नंतर अपोजिट वर्ड्स आहेत, वर्ड रजिस्टर आहे. नंतर फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द गिवन बिगर वर्ड्स, मोठे म्हणजे 4-5-7 लेटरचा एका शब्द असेल त्यामध्ये छोटे छोटे शब्द शोधायचे किती आहेत त्याने. नंतर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, विल नॉट, वोंट, इज नॉट, इजंट, डज नॉट, डझंट, म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. नंतर डिक्शनरी स्कीम, म्हणजे अल्फाबेटिकली आपल्याला ते लावता आले पाहिजे. जसं एरोप्लेन आहे, नंतर बॉक्स आहे, नंतर झेरॉक्स आहे, अल्फाबेटिकली ते क्रमाने लावायचे. त्यानंतर पार्ट्स ऑफ ह्युमन बॉडी, प्लांट्स, ॲनिमल्स, म्हणजे प्लांटचे असतील किंवा ह्युमन बॉडी असेल किंवा ॲनिमल्सचे असेल, ते पार्ट्स बॉडीचे ते काय करतील, ॲरो देतील किंवा असे नंबर देतील त्याला, म्हणजे काय नाव आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे. त्याला 28% भारांश आहे. नंतर नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड, त्यांच्या घराला काय म्हणतात, कुठे राहतात, कशाच्या आवाजाला काय म्हणतात, कुत्रा, डॉग, बार्क, नंतर डग, क्वॅक, अशा प्रकारे त्यांचे आवाज किंवा लिव्हिंग प्लेसेस. त्याच्यानंतर कंपॅरिझन्स, दोघांची तुलना वगैरे असेल. त्यानंतर नेम्स ऑफ कलर्स, थिंग्स, शेप्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स अँड गेम्स, त्यांचे नाव आहेत. म्हणजे चारपैकी 3 फ्रुट्सचे नाव देतील, 1 व्हेजिटेबलचं नाव देतील. मग ऑड मॅन आउट कोणता याच्यामध्ये, मग ते आपल्याला ते फ्रुट्सचे, व्हेजिटेबल सगळ्यांचे नाव माहीत असले म्हणजे आपल्याला ऑड मॅन आउट करता येईल. यानंतर पंक्च्युएशन मार्क्स, यामध्ये कॅपिटलायझेशन, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, ॲपॉस्ट्रॉफी, एक्सक्लामेशन मार्क, यांना 12% भारांश आहे. हे मराठीमध्ये सुद्धा आहे, विरामचिन्ह. नंतर न्यूमरिकल इन्फॉर्मेशन, यामध्ये डेज ऑफ द वीक, मंथ ऑफ द इयर्स, कार्डिनल, ऑर्डिनल नंबर्स. नंतर शोईंग द डिफरंट डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स, मॅप रिडिंग, जसं नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, जे काही डायरेक्शन आहे ते आपल्याला ॲरो देतील, त्यानुसार आपल्याला ते काय आयडेंटिफाय करायचे. हे झाला इंग्लिशचा सिलेबस एवढा होता. आता यानंतर इंग्लिश अजून बाकीच आहे. क्रिएटिव्ह थिंकिंग, यामध्ये रायटिंग फॅमिलियर, नंतर रिलेटेड वर्ड्स विथ गिवन क्ल्यूज ऑफ पिक्चर, एखादं पिक्चर देतील त्याला असा रिलेटेड डिस्क्रायबिंग वर्ड्स कुठला आहे किंवा मोटो आहे, म्हणजे घोषवाक्य वगैरे, मेसेजेस आहेत, जसं काय सेव्ह द वॉटर. नंतर सॉल्विंग पझल्स आहेत, शब्दांची लेटरची पझल असेल, त्यामधून आपल्याला कुठले वर्ड्स, म्हणजे उभे आणि आडवे कुठले वर्ड्स तयार होतील, हे रिडल्स आहेत. यानंतर स्टॉक एक्सप्रेशन, ग्रीटिंग्स, कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन, एक्सप्रेशन्स अँड पिक्चर्स. यामध्ये ग्रीटिंग्स आहेत, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट, हे ग्रीटिंग्स वगैरे आहेत, त्यावर प्रश्न राहतील काही. नंतर ग्रामरचा भाग काय आहे, त्याला 16% भारांश आहे. यामध्ये पण नाऊन, प्रोनाऊन, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, त्यामध्ये ते पण तोंड ओळखच असेल, म्हणजे या सेंटेन्समध्ये नाऊन कुठला आहे किंवा प्रोनाऊन किती आहे किंवा ॲडवर्ब, प्रिपोजिशन कुठला शब्द आहे, अंडरलाईन वर्ड्स म्हणजे कोणता प्रकार आहे तो प्रिपोजिशनचा. त्यानंतर आर्टिकल ए अँड बी. यानंतर टेन्स, टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स, हे 3च घेतलेले, जास्त घेतलेले नाही. मग ते आपल्याला त्या याच्यानुसार वाक्यानुसार कळते. नंतर सिंग्युलर आणि प्लुरल, एक वचन अनेक वचन. आणि प्रोज, प्रोजमध्ये एखादा पॅरेग्राफ वगैरे राहील, त्यावर प्रश्नांचे उत्तर असते. हा झाला इंग्लिशचा सिलेबस. आता शेवटचा भाग आहे आपला बुद्धिमत्ता. हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. पहिल्या पेपरमध्ये गणित महत्त्वाचं आहे, दुसऱ्या पेपरमध्ये बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे, कारण तो पण 100 मार्काला, हा पण 100 मार्क. बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता यामध्ये आकलन,
गणिताला पण आकलन होते, इथं पण आकलन आहे. 8% भारांश आहे. यामध्ये सूचना पालन आहे, जोडाक्षरे, एखादा शब्द देतील किंवा एखादं वाक्य देतील, यामध्ये या वाक्यामध्ये किती जोडाक्षर आहेत ते ओळखा. शब्द, अक्षर, मग किती शब्द आहेत, म्हणजे तीन अक्षरे किती शब्द आहेत, किंवा एका शब्द देतील त्यामध्ये किती अक्षर आहेत, वर्ण. यानंतर संख्या मालिका असेल, इंग्रजी अक्षरमाला असेल, यावर आधारित आहे. यानंतर वर्गीकरण, हे सगळ्याच घटकामध्ये येतील. आता शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या आणि इंग्रजी अक्षरमाला वर्गीकरणात येतील, समसंबंधामध्ये येतील. म्हणजे या सगळ्यांमध्ये हा भाग क्रम ओळखणे, संख्या, आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका, चुकीचे पद ओळखणे, यानंतर गटाशी जुळणारे पद, सगळ्यांमध्ये ते घटक येतील. शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या आणि इंग्रजी अक्षरमाला प्रत्येकामध्ये घटक येतील. नंतर ही पाण्यातील प्रतिमा, जलप्रतिबिंब, यामध्ये आकृत्या, अंक आणि अक्षरे. एखादी आकृती देतील, ते पाण्यामध्ये कशी दिसते, किंवा अंक आहे, मराठीतला अंक असेल किंवा इंग्लिशमधला असेल, तो कसा दिसेल, किंवा एखादा अक्षर आहे, बी आहे किंवा टी आहे, ते पाण्यामध्ये कसं दिसेल. यानंतर आरशातील प्रतिमा, यामध्ये सुद्धा अंक, आकृत्या, अंक आणि अक्षरे. नंतर पुढचा भाग आहे तर्कसंगती व अनुमान. यामध्ये भाषिक वय आहे, म्हणजे एखाद्याचं वय देतील, आईचं वय एवढं आहे, मुलाचं वय त्याच्या निमपट आहे, त्या दोघांच्या वयाची बेरीज दिलेली असेल, आणि मग 5 वर्षानंतर मुलाचं वय किती होईल, असं म्हणजे वय, तुलना, नावात बदल, किंवा समुद्राला पर्वत म्हटलं, पर्वताला नदी म्हटली, तर मग नदीला झाड म्हटले, तर मग आपण कशावर बसू, किंवा पाणी कुठले घेऊ, असं ते नावामध्ये बदल करतील. किंवा नाती, मामा, आत्या, काका, पुतण्या. यानंतर आकृत्या मोजणे, हे अभाषिक, त्रिकोण, चौकोन, चौरस आहे दिलेला असतं, त्यामध्ये किती चौरस आहेत, किती, म्हणजे स्पर्धा परीक्षेचा पाया आहे. शिष्यवृत्ती म्हणजे थोडक्यात स्पर्धा परीक्षेचा पाया आहे. यानंतर कूटप्रश्न आहेत, रांगेतील स्थान आहे, मध्यभागी कोण आहे, डाव्या बाजूला कोण आहे, पाठीमागं 5 नंबरला आहे, तो सुरुवातीपासून त्याचा कितवा नंबर राहील, कितवा क्रमांक राहील. यानंतर दिशाज्ञान, रमेश पूर्वेला 5 किलोमीटर गेला, नंतर डाव्या साईडने पुन्हा वळला, पुन्हा अजून उजव्या साईडने वळला, तर त्याच्या पाठीमागची दिशा कोणती असेल ते दिशावर आधार. दिनदर्शिका पुन्हा इथं आहे, मग तिकडं पण होती, इथं पण आहे, गणितामध्ये पण होती, आणि इकडं बुद्धिमत्तेला सुद्धा आहे. वेन आकृती आहे, त्यानंतर चौरस, वर्तुळ, त्रिकोण इत्यादी आकृत्यांमध्ये संख्या ओळखा. 3-4 म्हणजे चौरस देतील, वर्तुळ देतील, त्रिकोण देतील, सर्वात मध्ये तिन्हीमध्ये असलेला अंक कोणता, हे असं खूप प्रश्न. नंतर सांकेतिक भाषा आहे, शब्द, संख्या, चिन्ह यांचा परस्पर संबंध. आणि विशेष प्रश्न म्हणजे भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता. मैदानावर एखादा विद्यार्थी खेळताना पडला, जखम झाली, तर मग तुम्ही मित्र म्हणून तुम्ही काय कराल, त्याला दवाखान्यात घेऊन जाल, पळून जाल, मुख्याध्यापकांना सांगाल. मग त्यापैकी जे सामाजिक बुद्धिमत्तेचं आहे, पॉझिटिव्ह आहे, ते आपण अशा प्रकारे आज आपण इयत्ता 4थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा याचा जो अभ्यासक्रम आहे याची आपण माहिती घेतली. धन्यवाद.